कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दरम्यान पुण्यातल्या उच्चभ्रू परिसरातील महार वतनाच्या जमिनीचा पार्थ पवारांनी हा व्यवहार केला। सरकारी जमिनीची खरेदीच करता येत नसताना सुद्धा हा व्यवहार झाल्याचा आरोप होतोय। नियम धाब्यावर बसवून खरेदी झाली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली असून कडक कारवाईचेही संकेत दिलेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पुण्यातल्या हाय प्रोफाईल अशा कोरेगाव पार्कातल्या महार वतनाच्या जमिनीवरून पार्थ पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप झाले। बाजारभावानुसार 1800 कोटींची जमीन असताना पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। त्यातही 300 कोटींच्या व्यवहारानुसार 21 कोटी स्टॅम्प ड्युटीही न भरता 500 रुपयात नोंदणी झाल्याचं समोर आलं। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचं भांडवल फक्त 1 लाख रुपये, मग 300 कोटी आले कुठून हाही प्रश्न दानवेंनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून प्राथमिकदृष्ट्या प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय। सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महार वतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे। यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारलाही ऐकावं लागेल। मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे, मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं, मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं, आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं। या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि तात्काळ प्रशासकीय कारवाई सुद्धा झाली। पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींदर तारू यांना निलंबित करण्यात आलं। पण तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी या प्रकरणाशी संबंध नसून या प्रकरणात निलंबन नसल्याचं म्हटलंय। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधकांना निलंबित केल्यानंतर अंजली दमान यांनी ट्विट करत अजित पवारांवर कारवाईची मागणी केली। पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाची पहिली कारवाई। फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका, हिम्मत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा। आता हे प्रकरण काय तेही समजून घेऊया। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकरची महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली। पार्थ पवार डेटा सेंटर उभारणार आहेत। महार वतनाची जमीन खरेदी करता येत नाही, करायची असल्यास सरकारला 75% इतका नजराणा द्यावा लागतो। अमेडिया कंपनीला व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी IT धोरणाचा लाभ देण्यात आला। अमेडिया कंपनीनं जमीन खरेदी करताना केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरलं। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी CBI काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे।
अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे. या व्यवहारात बाजार मूल्यावरून आरोप तर झालेच, शिवाय दुसरा मुद्दा हा मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा आहे. विरोधकांचा आरोप आहे की जमीन बाजारभावानुसार 1800 कोटींनुसार स्टॅम्प ड्युटी होते 126 कोटी, तर प्रत्यक्ष जमीन व्यवहार हा 300 कोटींचा झाला. त्यावर स्टॅम्प ड्युटी होते 21 कोटी, पण तीही स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त 500 रुपये रजिस्ट्री आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क असे एकूण 35,000च भरले. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात मंगळवारी महसूल मंत्री बावनकुळेंची भेट घेणार असून जमीन प्रकरणात त्या तक्रार करणार आहेत. शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं म्हणणारे अजित पवार पोरासाठी 1,804 कोटींची डील, त्यावर 126 कोटींची स्टॅम्प ड्युटी होते, पण ही डील 300 कोटींची दाखवून 21 कोटी देखील माफ. ही माफी फुकट नाही का? पार्थ पवारांच्या कंपनीला आयटी धोरणाचा लाभ देऊन स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचं समोर आलं. त्यावरून वडेट्टीवारांनी उद्योग विभागावरही कारवाईची मागणी केली. तर उद्योग मंत्री उदय सामंतांनी पार्थ पवारांकडे नियमानुसार सर्व कागदपत्र असल्याचं म्हटलंय. हा तर पराकोटीचा अपराध आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे. अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे. फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली अशा पद्धतीने जे काय गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातून होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही. आणि म्हणून जे काही कागदपत्र पार्थ पवार यांच्याकडे असतील ते देखील नियमामध्ये आहेत. माझी त्यांची सविस्तर चर्चा या बाबतीत झालेली आहे. त्यांचं देखील म्हणणं आहे की या बाबतीचा खुलासा हा त्यांच्या माध्यमातून देखील होणार आहे. स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा गाजल्यानंतर महसूल विभागानं पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला नोटीस बजावली. मुद्रांक शुल्काची 2% रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. 2% प्रमाणे मुद्रांक शुल्क 6 कोटी रुपये अमेडिया कंपनीने भरावे यासाठी कंपनीला नोटीस देण्यात आली. आयटी धोरणाचा लाभ घेऊन मुद्रांक शुल्क माफ केलं असलं तरी पुण्यात 5% मुद्रांक शुल्क आणि 1% LBT आणि 1% मेट्रोसेस असं म्हणून 7% मुद्रांक शुल्क आकारलं जातं. आता LBT आणि मेट्रोसेसला माफी नसून ते 2% मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावण्यात आली. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे. मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली. हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? त्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता. तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार. महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करते. आणखी एक बाब म्हणजे 1 लाख रुपये भांडवल असलेल्या पार्थ पवारांच्या कंपनीकडे 300 कोटी आले कुठून, असाही सवाल दमानिया यांनी केला. आणि मुलाला लाभ मिळवून देण्याच्या प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा त्यांना द्यावा लागेल असं दमानिया यांनी म्हटलंय. हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्याने आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीने चौकशी केली पाहिजे. 1 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीत 300 कोटी आले कुठून? अनसिक्युअर्ड लोन होतं की बँक लोन? अनसिक्युअर्ड लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने दिलं? जर पार्थ पवारने दिलं तर हे कुठून आलं? आणि हे जर पार्थने दिले असतील तर हा ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? इकडे कर्जमाफीचं म्हणता तर दादा नेहमी म्हणतोय पैसा नाही आहे, आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही. पार्थ पवारांनी कॅमेऱ्यावर न बोलता आपली प्रतिक्रिया माध्यमांना कळवली. आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया पार्थ पवारांनी दिली.
याचवेळी अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार दिला. अजित पवारांवर सिंचनापासून ते बँकेतल्या घोटाळ्यांवरून आजवर अनेक आरोप झाले. आता त्यांचा मुलगा पार्थ पवारांवर थेट सरकारी जमिनीवरूनच घोटाळ्याचा आरोप आहे. तर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास कडक कारवाईचं स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.